राज्यातील सर्व शाळांची पटसंख्या नोंदणी चालू आहे. पटसंख्या पडताळणीसाठी समिती त्या ठिकाणी गेलेली आहे आणि आता 15 एप्रिल आणि 22 एप्रिलला ही पडताळणी होणार आहे. त्यामध्ये एक प्रकरण समोर आलंय मालेगाव तालुक्यातील शाळांमधलं. या शाळेमध्ये 28 बोगस शिक्षक, बोगस विद्यार्थी, ज्याला आपण म्हणूया युडायस नंबर शो करून इथे दाखवण्यात आले आणि त्या विद्यार्थ्यांना मिळणारी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती वेगळ्या खात्यावरती मागवण्यात आली. अशा पद्धतीने एक प्रकरण उघडकीस आलं महाराष्ट्रामध्ये. पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यांमध्ये असे भरपूर प्रकरण असू शकतात. आता कसून चौकशी होते. कोट्यावधी रुपये या पद्धतीने लाटले गेल्याची शंका आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या जगताप मॅडम आहे त्यांनी सुद्धा इथे उल्लेख केलाय की यस असं घडलेलं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या नावाने जी शिष्यवृत्ती लाटलेली आहे ती शिष्यवृत्ती परराज्यातल्या खात्यांमध्ये जमा झाली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा.